तर पुण्यामधल्या शिरूर इथे झेंडूच्या फुलांना वाढत्या तापमानाचा फटका बसतोय। गेले काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे। सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि या वाढत्या तापमानात शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर झेंडूचं पीक घेतलं, मात्र या झेंडूच्या पिकाला सध्या कवडीमोल बाजारभाव आहे। केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये आणि उभ्या झेंडूच्या पिकामध्ये शेळ्या मेंढ्या सोडण्याची आता शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान झेंडूच्या शेतातून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतो। या वाढत्या तापमानामुळे शेतीमालालाही मोठा फटका बसला। अनेक पिकेही पाण्या वाचून करपू लागलेली आहेत। मात्र सध्या शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर झेंडूचं पीक पिकवलं होतं। सध्या मी झेंडूच्या शेतात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने शेतात घाम गाळून काबाड कष्ट करून हे झेंडूचं पीक पिकवलं होतं। मात्र या झेंडूच्या पिकाला सध्या बाजारभाव नसलेल्या शेतकऱ्यावरती या झेंडूच्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे। कमी पाण्यावरती तुम्ही ठिबक सिंचन करून हे खरं तर पीक पिकवलं होतं। काय परिस्थिती आहे सध्या? सध्या परिस्थिती झेंडूला बाजार नाही। 8-9 रुपये 10 रुपयापर्यंत हा झेंडू जातो। किमान 2 एकर हा झेंडू आहे आणि याला खर्च 80,000 रुपये ठिबक सिंचनाचा खर्च झालाय आणि रोपे औषधं खते ते 80,000 म्हणजे 1,60,000 रुपये 2 एकराचा आतापर्यंत खर्च आहे। आणि ही कवडी मोल भावात विकत आहे। सध्या बाजारभाव अजिबात नाही, 1-2 तोडेच झालेत आणि आज सुद्धा त्याला म्हणजे सरकारी धोरणं, आज हे प्लॅस्टिक बंदी ह्या वगैरे इतर गोष्टींमुळे झेंडूला बाजारच नाही आणि त्यामुळे आम्हाला ही नाईलाजाने ही आपल्याला पक्ष सोडायला लागतात झेंडूमध्ये। केलेला खर्चही निघत नाही। झेंडूचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट कोसळलेलं आहे। त्यामुळे उभ्या पिकाच खरं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।